जय भीम नवबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। दीक्षाभूमी नागपूर येथून निघालेली धम्मध्वज यात्रा आता ऐतिहासिक कल्याण नगरीत दाखल होत असून या निमित्ताने 29 ऑगस्टला दुपारी 12 वाजता बालाजी लॉन्स निक्कीनगर अग्रवाल कॉलेज रोड कल्याण पश्चिम येथे जाहीर परिसंवाद व धम्मदेसना आयोजित करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी भंते ज्ञानज्योती महास्तवीर भंते विणाचार्य व त्यांचा संपूर्ण संघ कल्याण येथे येत असल्याची माहिती प्राध्यापक महेंद्र दहिवले यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीला दिली। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी 68 दिवस गया जेलमध्ये राहून संघर्षाची ज्योत प्रज्वलित ठेवणाऱ्या भंते विणाचार्यांच्या धम्मकार्यास त्रिवार वंदन अर्पण करण्यात येणार आहे। कल्याण परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका तसेच विविध सामाजिक धार्मिक व शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येने या धम्ममय सोहळ्यात सहभागी राहण्याचे आवाहन डॉक्टर महेंद्र दहिवले यांनी केले। माननीय उपासक उपासिका यांना सस्नेह जय भीम, जय रमाई, जय संविधान। ऐतिहासिक अशा आपल्या कल्याण नगरीमध्ये महाबोधी मुक्तीसाठी बुद्धभूमी फाउंडेशन असेल किंवा अन्य संघटना असेल या माध्यमातून आपण महाबोधी मुक्तीच्या लढ्याला बळकटी येण्यासाठी 12 मे पासून तर आजपर्यंत या लढ्याची तीव्रता, या लढ्याची ज्योत आपण प्रज्वलित ठेवलेली आहे। या लढ्यामध्ये बुद्धगयापासून जो लढा सुरू झालेला आहे तो लढ्याला अख्खा महाराष्ट्रभर नव्हे तर पुरा भारतभर जनसमर्थन मिळताना दिसत आहे। त्याचाच एक भाग म्हणून नागपूरवरून धम्मध्वज यात्रा माननीय भंते ज्ञानज्योती महास्तवीर ताडोबा अभयारण्य चंद्रपूर तसेच भंते विणाचार्य आणि त्यांचा संघ तसेच उपासक उपासिका यांच्या विद्यमाने धम्मध्वज यात्रा आपल्या कल्याण नगरीमध्ये 29 ऑगस्ट 2025ला पदार्पण येणार आहे। आपण या यात्रेचं स्वागत करायचं आहे। मी या परिसरातील सर्व तमाम बौद्ध बांधवांना, उपासक उपासिकांना, संविधानप्रेमींना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या यात्रेला सहभागी व्हावं आणि ही यात्रा यशस्वी करावी, जेणेकरून महाबोधी मुक्ती आंदोलनाचा आवाज हा भारत सरकारांपर्यंत जाईल आणि हे सरकार जागं होऊन सगळं महाबोधी महाविहार आपल्या बौद्धांच्या ताब्यात देईल अशी आशा व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय। कल्याण शहरामध्ये दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी धम्मध्वज यात्रा नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी ही धम्मयात्रा सुरू झालेली आहे आणि त्या धम्मयात्रेचं आगमन 29 ऑगस्ट 2025 रोजी कल्याण नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। त्यामध्ये भंते विणाचार्य व त्यांचा संपूर्ण संघ हे सामील असणार आहेत आणि त्याचबरोबर कल्याणमधील सर्व बौद्धोपासक उपासका यांना मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं आपल्या हातात धम्मध्वज घेऊन या धम्मध्वज रॅलीमध्ये आपण सहभागी व्हायचं। त्याचबरोबर आपल्या सर्वांचे पांढरे वस्त्र परिधान करून आपण या रॅलीमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे की हा लढा हा फक्त बौद्धांचा लढा आहे तर का की जसं की हिंदूंच्या धर्मामध्ये हिंदूंचे धार्मिक स्थळं आहेत, मुस्लिम धर्मांचे धार्मिक स्थळं त्या मुस्लिमांच्या ताब्यात आहे, जैनांचं त्यांचं धार्मिक स्थळ असेल जैनांच्या ताब्यात आहे, परंतु बौद्धांचं धार्मिक स्थळ हे मनुवाद्यांच्या ताब्यात आहे आणि म्हणून त्या मनुवाद्याच्या ताब्यातून त्यांच्या जोखडातून महाबोधी विहार जर सोडवायचं असेल तर या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। कल्याणमधील सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिकांना मी विनंती पुन्हा एकदा करतो की आपण मोठ्या संख्येनं या धम्मयात्रेमध्ये आपण सहभागी व्हायचे। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। आपल्याला सर्वांना माहीत आहे बौद्ध पौर्णिमेपासून हा लढा बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीचा सुरू आहे। या लढ्यामध्ये संपूर्ण भिक्खू संघ समाविष्ट आहे। भंते विणाचार्य आपण बघितलं असेल, त्यांना जेल भोगावी लागली, त्यांना तो संघर्ष जेलमधून करावा लागला। खरंच हा लढा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा लढ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी नागपूरवरून निघाली धम्मध्वज यात्रा। या यात्रेमध्ये आपण सर्वांनी समाविष्ट झालं पाहिजे। ही यात्रा नागपूरहून निघालेली आहे। 29 तारखेला दुपारी 12 वाजता कल्याणमध्ये निक्कीनगर बालाजी लॉन्स येथे येत आहे।
तर आपण सर्वांनी हे सर्व उपासकांनी आयोजन केलेलं आहे या संघाचं आपण स्वागत करावं आणि हा सर्व विषय आपण समजून घेऊन या लढ्यामध्ये सामील व्हावा। मोठ्या संख्येने आपण ठाणे जिल्ह्यातील उपासकांनी सहभागी व्हा। आपली उपस्थिती हाच या लढ्याचा आवाज बुलंद करणार आहे। आपली उपस्थिती हाच धम्माचा प्रचार प्रसार होणार आहे। आपल्या सर्वांची उपस्थिती अत्यंत गरजेची आहे। म्हणून मोठ्या संख्येने आपण 29 तारखेला दुपारी 12 वाजता निक्कीनगर बालाजी लॉन्स खडकपाडा येथे उपस्थित राहून सहकार्य करा। जय भीम नमो बुद्धाय। अस्तित्व आणि सन्मानाची लढाई या घोषवाक्याखाली राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क संमेलन 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मल्लिकनाथ मठ भिगवण येथे भव्य उत्साहात होणार आहे। स्वातंत्र्य सेनानी जमाती मुक्ती दिन या निमित्ताने आयोजित या संमेलनात न्याय हक्क आणि समरसता या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय आदिम महासंघ, शेवराई सेवाभावी संस्था तसेच आदिवासी पारधी समाजाच्या विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। एकतेतून न्याय, संघर्षातून हक्क, शिक्षणातून स्वाभिमान, बंधुत्वातून समता या संदेशाने संमेलन पार पडणार असून समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहून न्याय आणि हक्काच्या लढ्याला बळ द्यावे असे आवाहन आयोजक बबन गोरामन यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही सोबत बोलताना केले आहे। या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की पारधी समाज आणि भारतातील विविध आदिम शिकारी जमात या जमातीमध्ये 198 जमातीवर 1871 गुन्हेगार जमात कायदा इंग्रज लोकांनी लावला होता। त्या अनुषंगाने 31 ऑगस्ट 1952 मध्ये या सर्व आदिम शिकारी जातीमध्ये महाराष्ट्रातील पारधी आणि त्याच्यातून विविध राज्यामध्ये विविध नावांनी ओळखलेल्या जमाती, त्याच्यामध्ये पारधी, वाघरी, बावरी, बावरिया, बेलिया, पिठोलू, नकोलू, कुरीकरण, नुडीकुरवा, नील शिकारी, हरण शिकारी, बोरी, बोरिया, मोगिया, बागरी, बागरिया अशा परक्या विविध जाती जे शिकारी आदिम शिकारी जमाती आहे आणि त्या पारधी समाजातील सलंगी जमात आहे। परंतु 1871 गुन्हेगार जमात कायदा लावला होता, त्यामध्ये हे सर्व जाती भिन्न भिन्न नावाने भिन्न भिन्न याच्यानी सर्व विभाग अलग अलग राज्यामध्ये विभागलेले आहे आणि या जमातीची भारतातील 28 राज्यामध्ये जनसंख्या आहे आणि आमच्यावाले अखिल भारतीय आदिम महासंघ म्हणून आम्ही 18 राज्यामध्ये आमच्यावालं संघटनेची कार्यकारिणी गठीत आहे। परंतु आमच्यावाल्या या सर्व जमाती महाराष्ट्रात SC अनुसूचित जनजाती आणि विविध राज्यामध्ये अनुसूचित जमाती आणि कुठं विमुक्त भटक्या घुमंतू जमाती, कुठं OBCमध्ये अशा महाराष्ट्रामध्ये किंवा पुऱ्या भारतामध्ये या समाजांचं विभाजन झालेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने आदिम शिकारी जमात म्हणून या सर्व जमातींना हक्काचं व्यासपीठ मिळण्यात यावा आणि जे आमच्यावर लावलेलं कलंक आहे 1871 गुन्हेगार जमात कायदा, या कायद्यामध्ये हॅबिच्युअल कायदा ॲक्ट हा कायदा आणि आदितन जन्मजात गुन्हेगार कायदा म्हणून आहे। हा कायद्यांचं मोठं आमच्या समाजावर नुकसान होत आहे। या समाजातून हे कायदा निरस्त करण्यात यावा आणि आज महाराष्ट्रामध्ये विविध राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये सतत पारधी समाजावर अनेक प्रकारचे गुन्हेगारी जमात म्हणून अन्याय अत्याचार होत आहे। महिलांना, पुरुषांना, आमच्या लोकांवर खूप मोठं अत्याचार सुरू आहे। हे अत्याचार थांबण्यात यावा। काही लोकांना स्वतःची जमीन आहे, जमीन हडपली जात आहे। काही महिलावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप होत आहे, गनिम छेडछाडी होत आहे, त्यांच्यासुद्धा दखल घेत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने 1900 अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा कायदा निर्माण केला, परंतु यांची खरोखर या वंचित घटकावर यांची अंमलबजावणी होत नाही आणि हे मोठे जे समाजांचे लोक आहेत ज्यांची शक्ती मोठी आहे, हे लोक पूर्णचं पूर्ण या कायद्यांचं कुठंही त्यांच्यावर प्रतिबंधन होत नाही, त्यांचं अंमलबजावणी करत नाही। तरी या कायद्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व महाराष्ट्रातील पारधी समाजांचे 28 जिल्हे आणि अनेक शहरातील लोक भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क आणि समरसता संमेलन घेण्याचं ठरलं आहे। यांचं कारणच असं आहे की
न्याय म्हणजे या समाजाला कुठंही आजपर्यंत न्याय मिळाला नाही आणि या समाजाला हक्क अधिकार या समाजाला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे। म्हणून या समाजाला कुठंतरी समरसता निर्माण करण्याच्या दृष्टीने समता बंधुत्व आणि बंधुत्वातून समतातून समरसता निर्माण करण्यासाठी आणि बंधुभाव हाच आम्हाला देण्यात यावे। भारत देशामध्ये आपण सांगतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे। हे सर्व लोक आपण महिला वर्गातून जेव्हा आपण शाळेत जातो तर हे आपण प्रार्थना भारत देशांची घेतो आणि हे कुठं ना कुठं तरी हे शब्द अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सर्व लोकांना बंधुभावाने जीवन जगलं पाहिजे। याच्यातला पारधी समाजांनासुद्धा आपलाच बंधू आहे, आपलाच कोणीतरी माणूस आहे, याच्यासाठी आपण सर्व लोकांनी सहकार्य करावं। याच्यासाठी आम्ही बहुसंख्य लोकांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बहुसंख्य लोक त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे आणि यांच्यासाठी सर्व पारधी बांधवांना आणि सर्व लोकांना माझं आव्हान आहे की मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपली हक्काची लढाई लढण्यास तयार व्हावा हीच नम्र विनंती। चला धम्म शिकून आचरण करूया या टॅगलाईन खाली कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक माणगाव येथील उद्योजक आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले यांच्या फार्म हाऊसवर 1 दिवसाचे धम्म अभ्यासक शिबिर संपन्न झाले। धम्माचा आनंद हा जगातील सर्वोत्कृष्ट असून याचा पुरेपूर लाभ घेतला तरच आपले जीवन सुख समाधानाचे होईल असे मत धम्मतज्ञ अमित मेधावी, सुनील भोसले, उदय कांबळे, नितीन नेचकर यांनी दिले। बौद्ध धम्म ही आचरणाची एक पद्धती आहे आणि प्रशिक्षणाशिवाय आचरण चांगल्या प्रकारे करता येत नाही। या उद्देशानं भोसले फार्म हाऊस माणगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विशेष असं धम्म शिबिर आम्ही घेत आहोत। शिबिराचा विषय प्रतीत्य समुत्पाद आहे आणि हा विषय समजून सांगताना तिबेटी पद्धतीचं जे भवचक्र आहे त्या भवचक्राच्या विश्लेषणातून तथागत बुद्धांचा कारणकार्य संबंध जो आहे, जो सिद्धांत आहे, तो समजून सांगण्याचा एक प्रयत्न आम्ही या निमित्तानं करत आहोत। भवचक्राच्या माध्यमातून प्रतीत्य समुत्पाद समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। यापूर्वीची धारणा अशी होती की मानवाच्या आयुष्यामध्ये जे काही सुख अथवा दुःख येतं ते ईश्वर निर्मित आहे, माणसाच्या नशिबानं दुःख किंवा सुख येतं। तर भगवान बुद्धांचा संदेश आहे की माणसाच्या जीवनात सुख अथवा दुःख ते त्याच्या कर्मावरून येतं, ना की देवाच्या वाणीतून किंवा देवाच्या करणीतून येतं किंवा नशिबातून येतं। या सर्वाला भगवान बुद्धांनी फाटा देऊन जे काय माणूस सुख अथवा दुःख उपभोगत असेल तो त्याच्या कर्माने उपभोगतो, याचाच अभ्यास आज या बहुचक्राच्या माध्यमातून आपण समजून घेण्यासाठी 50 ते 60 लोक एकत्र आलेलो आहोत आणि चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितच या उपदेशाचा सर्वांच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम। मी प्राध्यापक साधना राजन कांबळे पहिल्यांदाच या इथं भोसले फार्म हाऊसवर शिबिराच्या निमित्तानं मी इथं आलेली आहे आणि फारच पवित्र मांगल्यपूर्ण चांगला अनुभव होता आणि तो प्रत्यक्ष घेतला पाहिजे असं मला वाटतं। जरी आपण बौद्ध धम्माचे पाईक स्वतःला म्हणत असू, बुद्धिस्ट म्हणत असू, परंतु गौतम बुद्धांचा तथागतांचा धम्म समजून घेणं हे प्रत्येक बुद्धिस्ट म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीचं प्रथम कर्तव्य आहे असं मला इथं आल्यानंतर अगदी प्रकर्षानं जाणवलं। जसं प्रत्युत्त समुत्पाद हा बौद्ध धम्माचा कणा आहे आणि तो कळल्याशिवाय धम्माचे आपण पाईक झालो असं आपल्याला म्हणता येणार नाही असंही मला वाटतं। जसं माझ्या भगिनीनं आत्ता सांगितलं की जरी भवचक्र किंवा ही प्रत्युत्त समुत्पादाची कल्पना क्लिष्ट वाटत असली तरी आयोजक जे आहेत आमचे प्राध्यापक अमित मेधावी आणि त्यांची टीम त्यांनी अतिशय नेटकं नियोजन करून अतिशय सुबोध पद्धतीनं सर्वसामान्यांना समजेल आणि भले शिक्षित असू देत अशिक्षित तो नाही पण उदाहरणं एवढी समर्पक रोजच्या व्यवहारातली आणि त्या पद्धतीचा अवलंब करून त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आमच्या आता जसं सांगितलं तर कानातून श्रवणाद्वारे आमच्या मनमेंदूपर्यंत धम्माचा तो संदेश पोहोचला आणि त्याचं मला फार इथं आलेल्याचं म्हणजे सार्थक वाटतंय, आनंद पण होतो आणि निश्चितच मी ह्या सर्व टीमची ऋणी राहीन की बुद्ध तथागत गौतम बुद्ध मुक्तिदाता होते। मानव मुक्तीसाठी त्यांनी जो मार्ग अवलंबला किंवा आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्या पदपथावर आम्ही एक आज्ञा म्हणून आज पहिलं पाऊल ठेवत आहोत आणि परिवर्तनाची वाटचाल करत आहोत। तर मी स्वतःला धन्य समजते ह्या शिबिराला उपस्थित
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। जनता बॅकवर्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जनता कॉलनी व भारतीय बौद्ध महासभा महिला मंडळ शाखा जनता कॉलनी नांदेडच्या वतीने तथागत बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमेपासून दररोज दुपारी 2 ते 3 या वेळात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य सुभाष नरवाडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करत आहेत। या प्रसंगी जनता हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष तथा अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत, बौद्ध महासभेचे ऑडिटर युवराज मोरे, भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष ईश्वरराव जोंधळे, शहर सरचिटणीस रमेश कोकरे, धम्मसेवक राजेश बिराडे, उत्तम हुटाडे, समता सैनिक दलाचे कृष्णा गजभारे, शेषराव वाघमारे यांच्यासह महिला मंडळ व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। सबका मंगल होय रे या गाथेने आजच्या वाचनाची सांगता करण्यात आली। बुद्ध बड़ा बलवान रे, धम्म सदा रक्षा करे, अखिल विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे शाक्यमुनी शाक्यपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध, आपणा सर्वांचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराला अभिवादन करून या ठिकाणी आज तथागत बुद्ध महाविहार जनता कॉलनी नांदेड या ठिकाणी आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाच्या निमित्ताने तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पवित्र धम्मग्रंथाचं या ठिकाणी मी दररोज वाचन करत आहो। आज आमच्या वाचनाचा 45वा दिवस आहे आणि या 45व्या दिवशी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी, त्यानंतर या जनता कॉलनीचे अध्यक्ष आदरणीय सावंतदादा व सर्व श्रद्धावान महिला आणि त्याचबरोबर लॉर्ड बुद्धाचे आदरणीय सदाशिवराव बच्चे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तेव्हा सर्वांना मी या ठिकाणी सस्नेह भीम करून या वर्षावासाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आज 3 खंड पूर्ण केलेले आहेत आणि या खंडामध्ये तथागत भगवान बुद्धांनी जो काही उपदेश सामान्य लोकांपासून ते मोठ्या मोठ्या राजापर्यंतच्या दीक्षा, दरोडेखोरांची दीक्षा कशा पद्धतीने त्यांना सुप्रबुद्ध महारोगी यांची सुद्धा जी काही धम्मदीक्षा आहे ती त्यांना धम्मदीक्षा देऊन त्यांच्या जीवनाचं सोनं करण्याचा प्रयत्न तथागत भगवान बुद्धांनी केलेला आहे। त्याचप्रमाणे आपण हा धम्म नियमितपणे आम्ही आचरणात आणण्याचा धम्म आहे। केवळ आपण वाचण्याचा आणि एका कानाने वाचायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा असा हा धम्म नाही, तर हा धम्म जो आहे तो आचरणाचा धम्म आहे। नमो बुद्धाय। जनता कॉलनी येथील तथागत बौद्ध विहार महाकॉलनी इथं वर्षावास चालू आहे। आषाढ पौर्णिमेपासून सोसायटीचे अध्यक्ष प्रफुल्लदादा सावंत यांच्या मार्फती ठेवला आहे। त्याच्यामुळं सर्व महिला मंडळाची उपस्थिती दररोज राहत आहे। 50 ते 60 महिला येत असतात आणि बौद्धचारी पण दररोज उपस्थित राहतात। नमो बुद्धाय। सर्वांना माझा जय भीम। आज जनता कॉलनी येथे वर्षावासाच्या निमित्तानं आज जे दुपारचं ग्रंथवाचन आहे चालू, भारतीय बौद्ध महासभेचे जे काही सर्व जिल्हा शाखा, शहर शाखा याचे सर्व प्रमुख पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत आणि जनता कॉलनीतील सर्व महिला मंडळ आणि बालक सर्व आज इथे उपस्थित आहेत। या आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत जो वर्षावास चालतो
त्यानिमित्ताने बौद्धाचार्य सुभाष नरवाडे सर हे इथे बुद्ध अँड हिज धम्मा या धम्मग्रंथाचं वाचन अगदी विश्लेषण आणि सोप्या भाषेत करून सर्व मंडळींनी इथं सांगत आहेत आणि त्यामुळं जे काही वातावरण इथलं आज जनता कॉलनीचं सगळं धम्ममय झालेलं आहे. बाबासाहेबांनी 1956ला जो आपल्याला धम्म दिला तो धम्म बुद्ध अँड हिज धम्मा यामध्ये बाबासाहेबांनी स्वतः तो लिहून ठेवला की धम्माचं आचरण कसं करायचं, धम्म कसा आपण पाळायचा, या बाबीत सर्वांनी लक्ष घातलं पाहिजे. म्हणून या वर्षवासाच्या निमित्तानं इथे धम्मवाचन ग्रंथवाचन चालू आहे. आज सर्व भारतीय बौद्ध महासभेचे आणि जनता कॉलनीतील सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ इथे उपस्थित आहे. या सर्वांचं मी आभार मानतो. आझाद मैदान मुंबईतील 43 दिवस अन्नत्याग उपोषणानंतर नगरविकास सचिव यांच्या नगरपंचायत बालम विकास कामाची 2 महिन्याच्या आत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश असून व त्यानंतरही मंत्रालयातील 4 पत्र येऊन सुद्धा व भ्रष्टाचाराचे पुरावे उपलब्ध असून सुद्धा आजपर्यंत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई न केल्यामुळे जुन्या व नवीन कामाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी येथे अन्नत्याग उपोषणकर्ते ॲडव्होकेट रामप्रसाद बालासाहेब मनियार उपोषणावर असताना अजूनही कोणताच अधिकारी किंवा पालकमंत्री यांनी दखल घेतलेली नाही. उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडत असून याकडे वेळीच शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. मी ॲडव्होकेट रामप्रसाद बालाप्रसाद मनियार या ठिकाणी जिल्हाधिकारी उपोषण मैदानावर मागच्या 13 दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे. नगर विकास विभागाचे 4 आदेश असताना मान्य जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्या नावानं पहिला आदेश 16 जानेवारी 2024ला 43 दिवसाच्या अन्नत्याग उपोषणानंतर आलेला की नगरपंचायत बालम विकास कामांची फेर चौकशी 2 महिन्याच्या आत करा, त्यात गुणवत्ता नियंत्रण विभागाचा समावेश करून चौकशी पूर्ण करून दोषीवर कारवाई करा. या अनुषंगानं जिल्हाधिकारी साहेब परभणी यांनी 31 जानेवारी 2024 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग श्री उडनछोय साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली. त्या समितीला 1 महिन्याच्या आत अहवाल देण्यास सांगण्यात आलं. पण आज जवळजवळ 18 महिने झाले, 25 ऑगस्ट 2025पर्यंत या समितीनं कुठलाही अहवाल दिला नाही. उलट भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी आणि नगरपंचायत प्रशासन यांच्याशी संगनमत करून आजपर्यंत कुठलाही चौकशी अहवाल दिला नाही. त्यामुळं या 18 महिन्याच्या काळामध्ये त्या जे काही विकास कामांचा दोष दायित्व कालावधी संपला त्याची नेमकी जिम्मेदारी कोणावर निश्चित करायची. त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी साहेबांना वेळोवेळी 2 ऑगस्टला जयंत वाणी साहेब अवर सचिव यांचे आदेश आले. त्यानंतर कक्षाधिकारी कांबळे साहेबांचे आदेश आले. माननीय जिल्हाधिकारी गावडे साहेब यांनी कुठलीही ठोस कारवाई केली नाही. त्यांनी 3 वेळेस चौकशी समिती अध्यक्ष उडनछोय साहेब यांना आपण जर वेळेत कारवाई न केली हे प्रकरण कालबद्ध असून वरून त्याचा पाठपुरावा होता असं सांगितलं आणि तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. परंतु प्रत्यक्षात कुठलीही कारवाई केली नाही. त्या दृष्टिकोनातून मी 14 ऑगस्ट 2025पासून इथं अन्नत्याग उपोषणाला बसलो. 15 ऑगस्ट 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी गावडे साहेब यांनी इथं भेट दिली आणि प्रत्येक गोष्ट मान्य केली. मी त्यांची चौकशी लावतोय शिस्तभंगाची पहिल्या समितीवर, नवीन समितीचं गठन करू, 15 दिवसाच्या चौकशी पूर्ण होईल. ज्या जुन्या कामांची चौकशी सुरू असताना नवीन कामं देण्यात येऊ नयेत त्या गुत्तेदारांना जिल्हाधिकारीचे आदेश असताना ज्या इंजिनियर जोशी साहेब आणि बांधकाम क्लर्क सय्यद हुसेन बाबाबाई यांनी ती कामं केवळ दिलीच नाही तर बोगस केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करतो. या सगळ्या गोष्टीचं त्यांनी या ठिकाणी कबूल केल्या आणि प्रत्यक्षात 19 ऑगस्टला जे काही पत्रक पाठवलं तेच पत्रक 15 जानेवारीला 2025ला दिलं होतं त्याचीच कॉपी पेस्ट पाठवण्यात आली. म्हणजे जिल्हा प्रशासन, नगरविकास प्रशासन आणि जी काही बांधकाम समिती चौकशी आहे हे सगळेजण मिळून या नगरपंचायत पालमच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला कुठंतरी पाठीमागं घालतायत, भ्रष्टाचाराला पाठीमागं घालतायत असं दिसून येते. आज अन्नत्याग उपोषणाचा 13वा दिवस आहे, परंतु जिल्हा प्रशासन किंवा नगरविकास प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नाही. स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये 4 नगर विकास विभागाचे आदेश असताना चौकशी समितीचं गठन करून 30 दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश असताना चौकशी समिती चौकशी पूर्ण करीत नाही. जिल्हाधिकारी त्या चौकशी समितीवर कुठलीही कारवाई करीत नाही आणि मग भ्रष्टाचाराला राजरोसपणे मोकळं सोडून देण्याचं कार्य करण्यात येते. ही स्वतंत्र भारत देशांच्या लोकशाहीची शोकांतिका आहे आणि त्या शोकांतीची शिक्षा
आमच्यासारखे उपोषणकर्ते सामाजिक कार्यासाठी आम्ही काय मागतोय? आम्ही पालम शहराच्या विकासासाठी लढतोय. मागच्या 2-2.5-3 वर्षामध्ये जवळजवळ 6-7 उपोषण केले. 43 दिवस अन्नत्याग उपोषण आझाद मैदानावर केलं. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे 29 दिवसाचं आमरण उपोषण केलं. हे कशासाठी? की पालम शहरामध्ये तो भ्रष्टाचाराचा स्तोम माजला आहे, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, भ्रष्टाचारावर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार जो कोट्याऐंशी रुपयाचा निधी हा शहराच्या विकासासाठी देतोय तो सत्कारणी लागला पाहिजे. याशिवाय कुठली मागणी आहे? या स्वतःसाठी व्यक्तिगत काही मागणी आहे पण नाही, हे सुद्धा शासन करताना दिसत नाही. ही लोकशाहीची खरी शोकांतिका आहे. या ठिकाणी बसून खूप वाईट वाटतं की 13 दिवस झाल्यानंतरही प्रशासनाला त्याची दक्षता घ्यायची किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायची वेळ नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील भंडारज येथील दलित वस्तीतील दीर्घकाळापासून असलेली लो व्होल्टेजची समस्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुढाकाराने अखेर निकाली निघाली। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवर लोड अधिक असल्याने पंखे कूलर सुरू होत नव्हते। ही समस्या प्रदेश महासचिव राजेंद्र पातोळे व तालुका अध्यक्ष सम्राट तायडे यांनी अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर व उपविभागीय अभियंता रंगारी यांच्या निदर्शनास आणली। तात्काळ 25 कॅपॅसिटीचा कटआउट बॉक्स व अर्थिंग करून दिल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। यासाठी माजी सरपंच इंगळे व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला। भंडारज बुद्रुक येथे गेली अनेक वर्ष लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे दलित वस्तीच्या भागात कमी दाबाने पुरवठा होत होता, त्यामुळे पंखे कूलर किंवा पाण्याची मोटरही चालवण्यास अडचणी येत होत्या। याबाबत वंचित बहुजन युवा आघाडीकडे जेव्हा ही तक्रार आली तेव्हा अधीक्षक अभियंता जे आहेत प्रतीक्षा शंभरकर मॅडम तसेच रंगारी साहेब यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं। त्यांना इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली। गेली अनेक वर्ष दलित वस्तीत कमी दाबाने पुरवठा होत असल्यामुळे ती समस्या निकाली काढण्यासाठी 25चा एक कटआउट अर्थिंगचं काम आणि इतर समस्या ज्या होत्या त्या संदर्भात त्यांना सांगितलं। तातडीने आज या ठिकाणी ही गेल्या अनेक वर्षाची समस्या जी आहे ती वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष, इथले जिल्ह्याचे पदाधिकारी, त्या गावचे माजी सरपंच यांनी पुढाकार घेतल्यामुळे ही समस्या आज निकाली निघालेली आहे। ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गेली अनेक वर्ष जे अडचण त्यांना होत होती ती आता दूर झाली। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हा 10 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळात बहुमताने मंजूर करण्यात आला। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे विधेयक राज्यातील नागरिकांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणणारे असून लोकशाही विरोधी आहे। हा कायदा नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे व सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या व्यक्तीला अवैधपणे अटक व कारवाई करण्याची तरतूद या विधेयकात आहे। हा कायदा लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना विरोध करणारा असून जनतेचे अधिकार हिरावून घेणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाचा विरोध करण्याकरिता संविधान संरक्षण समितीतर्फे संविधान चौक येथे एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारने त्वरित हे विधेयक रद्द करावे, अन्यथा या विधेयकाविरोधात चक्काजाम करण्यात येईल असा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे। जो महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 ये 10 जुलाई को महाराष्ट्र की विधानसभा असेंबली में पास हुआ है। हम लोग इस काले कानून का, कलम कसाई कायदे का विरोध करते हैं क्योंकि संविधान के खिलाफ जाके नागरिकों के संवैधानिक मौलिक अधिकारों का हनन करने वाला ये कायदा है, इसीलिए रद्द होना ही चाहिए।
दूसरा स्वतंत्र न्यायपालिका का जो दर्जा है जो संविधान के अंतर्गत होता है, इन्होंने इस कायदे के अंतर्गत सलाहकार समिति बनाते हुए खुद ही के कोड बनाने का जो है फरमान जारी कर दिया है, जिससे हमारे जनता का न्याय भी अब नहीं मिलेगा। ये यहाँ से हम लोगों को मिल रही है। इसीलिए ये महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा ये कलम कसाई कायदा है और हम इसको किसी भी हालत में हमारे महाराष्ट्र में लागू नहीं होने देंगे। अभी ये तो केवल सांकेतिक धरना था। अगर इससे भी मुख्यमंत्री फडणवीस जी की आंखें और उनके सरकार की आंखें नहीं खुली तो आने वाले दिन में रास्तों पे उनको चलने नहीं दिया जाएगा। ये मैं यहाँ से दावा कर रही हूँ। मॅडम, अर्बन नक्सलाइट संपवण्यासाठी हा कायदा आम्ही आणत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे विधानभवनात। अर्बन नक्सलाइट बोला, लेकिन 12 पन्ने का बिल अगर आपने देखा होगा, पहली बात तो मराठी में लाना चाहिए था ताकि आप लोग भी पढ़ पाए ना, सामान्य जो लोग हैं। लेकिन नागरिकों के लिए बिल लाया और सारा बिल जो है इंग्लिश में है, वो भी लीगल भाषा में, सामान्य लोग समझ ही नहीं सकते। मुझे नहीं लगता, मैंने तो बहुत सारे जर्नलिस्ट को मांगी कि मुझे मराठी PDF दो ताकि मैं अपने आम लोगों को दे सकूं, लेकिन मुझे किसी ने भी नहीं दी। तब मैंने ओरिजिनल गैजेटेड कॉपी में सही ये कायदा पढ़ा। 12 पन्ने के बिल में कहीं पे भी नक्सलाइट वर्ड ही नहीं है, तो नक्सलाइट का तो कायदे का बात ही नहीं आता। आम नागरिकों पर क्या असर पड़ेगा इस कानून की वजह से? आम नागरिकों पे बात करने का ही उन्होंने सबसे पहले आपके कार्यों पे लगा दी। उन्होंने पहले बताया जो भी लेफ्ट है, लेफ्ट लोग, उन्होंने अपने आप को राइट समझ लिया और जो संविधान के लोग हैं उनको लेफ्ट बोल दिया उन्होंने। तो उन्होंने कहा जो लेफ्ट है वो बात भी करेंगे तो उनके ऊपर 3 से 5 लाख का जुर्माना और 3 से 7 साल की सजा है। तो बताइए, केवल एक शब्द बोलने पे, स्टेटमेंट नहीं, वाक्य नहीं, केवल शब्द बोलने पे ही वो लोग हमको गुनाह कर दिया। उसके बाद चिन्ह और खून के ऊपर भी उन्होंने केवल शब्द नहीं रोके, उन्होंने चिन्ह और खून बाय साइन भी अगर आप उनका विरोध करते हैं तो आपके ऊपर ये धाराएं लगाने की बात कही है। उसके बाद में विजिबल ऐसा आपका कोई भी दृश्य है, गलती से अगर हमने काला कपड़ा पहन गया और यहाँ फडणवीस जी आके खड़े हो गए तो बोलेंगे बहन जी मेरा विरोध कर रही है, ले इनको पकड़ो और डालो। व्हाट इज दिस? हमारा जो फंडामेंटल राइट्स है, हमें क्या पहनना है, क्या बोलना है, क्या खाना है, ये हमें संविधान ने दिया, फडणवीस जी ने नहीं दिया। तो वह ऐसी बिल्कुल भी गुमनामी में ना रहे कि महाराष्ट्र की जनता या अम्बेडकरी जनता या महात्मा फुले शाहू का अम्बेडकर का ये महाराष्ट्र है, यहाँ पे आपके असंवैधानिक गतिविधियों पे लोगों का ध्यान नहीं है, ऐसा नहीं है। अगर आपने ये संविधान ये जो महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा लागू करने की अगर जिद रखी और इसको रद्द नहीं किया जल्द से जल्द, सितंबर आपके 100 साल पूरे होने से पहले, तो हम लोग बड़े पैमाने पे यहाँ पे आपका चक्का जाम करेंगे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेतला। यावेळी शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते। यावेळी पवार म्हणाले, लोकांना पूर्वीपेक्षा चांगल्या सुविधा आणि घरे मिळतील यासाठी नियोजन करावे। विकास आराखड्यातील शासकीय निर्णयानुसार मंत्रिमंडळात ठरलेल्या बदलांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा। आपण त्यावर स्वाक्षरी करू असेही त्यांनी सांगितले। पार्कचा स्टेटस असा आहे, आपण जिथं IT पार्क करतो ती जागा साधारण माझ्या माहितीप्रमाणे 100 एकर, त्याच्यामध्ये कृषी विभागाची ती जागा आहे। माझ्या इथंच बैठक झालेली होती, मुश्रीफ साहेब पण होते, त्यावेळेसचे कृषी मंत्री होते, सगळेजण होते। ते म्हणाले की ही जागा अतिशय मोक्याची आम्हाला पाहिजे। आम्ही त्यांना म्हणालो की याच्याऐवजी पर्यायी आम्ही तुम्हाला जागा देतो, पण ही जागा द्या। शेवटी ती जागा त्यांची आहे। मग मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी 3 ते 4 जागा बघितलेल्या आहेत, त्यात सांगरूळची पण आहे, अशा वेगवेगळ्या जागा बघितल्या आणि कृषी विभागाला आम्ही ती दाखवतोय की बाबा ही या पर्यायी जागा आम्ही तुम्हाला सुचवतोय, तुम्ही जावा। जसं मधल्या काळामध्ये आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा आपल्या बेंचला मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच त्यांच्याकरता मला वाटतं 20 एकर का 22 एकर अशी काहीतरी 23 एकर जागा दिली। त्या ठिकाणी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं ऑफिस करायचं म्हणतोय, तिथं 5 एकर जागा द्यायची। शेवटी जागा निवडताना ती लोकांच्या फायद्याची, दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न चालला आहे। आज अनेक लोकप्रतिनिधींनी अजून काही 2-3 जागा सुचवलेल्या आहेत, त्याच्याही संदर्भात काही जागेमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, तर त्याला पर्यायी जागा कुठली देऊन करता येते का? शेवटी काय असतं, एकीकडं आम्ही गतीनं करण्याकरता प्रयत्न करत असतो, परंतु काही वेगळ्या गोष्टी असतात, कुणी कोर्टात जातं, कुणी विरोध करतं। बरं, अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना कायदा हातामध्ये घेऊन आपल्याला करता येत नाही, समंजस भूमिका घेऊन चर्चेतून मार्ग काढून अशा पद्धतीने जावं लागतं। जसं आपलं शाहू मिलच्या बद्दल देखील तिथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं
त्याच्याही करता आता आम्ही संजय सावकारे साहेब वस्त्रोद्योग मंत्र्यांशी बोललो. तिथली जी काय अडचण होती त्याच्यातनं मार्ग काढायला सांगितला. ते म्हणले की आम्हाला प्रशासकीय इमारत विभागाची वस्त्रोद्योग करायची आहे आणि ते ठेवून मग आपण त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं ते ठरवू. अशा गोष्टी असतात. त्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत असतो. प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालत असतं आणि लोकप्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये कसं ते गतीने होईल हा प्रयत्न करत असतात. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.